नमस्कार भावा बहिणींनो. आज आपल्या बहीण आणि भाऊ ह्या दोघांसाठी पण व्हिडिओ आहे. कारण कसं आहे माहिती का, आपल्याला आज व्हिडिओ घ्यायचा आहे तो म्हणजे वांगासाठी. आपल्या चेहऱ्यावरती असा वांग येतो म्हणजे कसा, अगोदर थोडा कपाळावरती येतो किंवा गालावरती ह्या साईडला येतो किंवा गळ्यावरती येतो. मग आपल्याला थोडासा वांग दिसतो. मग त्या वांगाला का नाही, आपण फक्त 3 वेळा औषध करणार आहे. वांग आपला कायमचा गायब करून टाकणार आहे. फक्त आपण 3 दिवस वळीने हा उपाय करायचा, आपण करणार आहे तो. मग वांगाने किती भरपूर तरसून गेलेलो आहे आपण. वांगाने कसं आहे माहिती का, आपण डॉक्टरला जातो, वांगा आलाय, मग आपण त्वचा तज्ञ डॉक्टरकडे जातो. मग म्हणतो आपल्याला वांग. मग डॉक्टर काय सांगतात, तुम्ही इंजेक्शन घ्या, कोर्स करा. मग ती कोर्स करतात वांगाचा, परंतु काहीच फायदा होत नाही. मग आपण आज घरगुती असं औषध बनवणार आहे वांगांना, आणि सरळ आणि सोपं. लय लांब जायचं नाही, कुठं काही नाही, आपल्या जवळची जवळ प्रत्येकाला माहिती असं झाड आहे वनस्पतीचं ती. मग तुम्हाला सांगतो, आपण भरपूर डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतो, गोळ्या देतो, एवढा कोर्स करा 2 महिन्याचा 3 महिन्याचा, एवढ्या मोठमोठ्या क्रीमा देतो लावायला मिक्स करून, तरी पण आपला वांग जात नाही. मग आपला वांग घालविण्याकरता तुम्हाला सांगतो, आपल्याला लागणार आहे तो म्हणजे काही माहिती का, आपल्याला घरच्या घरी आपला शेवग्याचा पाला, शेवगा म्हणजे आपल्याला ह्याच्या शेंगा आपण भाजीसाठी बनवतो. अशा शेंगा भरपूर येतात शेवग्याच्या झाडाला. मग शेंग खाल्लेली आपल्याला शरीराला पण इतकी चांगली ना, शेंग कावीळ होत नाही. तुम्हाला सांगतो, शेंगाचं भरपूर फायदे आहेत. शेंग आता आपण लग्नामध्ये ह्याच्यामध्ये जातो, सांबर हे बनवतात, सांबरमध्ये पण शेंग वापरतात. कारण आपल्या शरीरासाठी शेंग इतकी चांगली ना, शेंगाने आपल्या त्वचावरती अजिबात असा परिणाम भरपूर क्लिअर करतो. म्हणजे भरपूर असा वांग हे झालेलं ना, डाग पडलेले आहेत, काय काय बारीक 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 डाग पडलेले असतात. ह्याच्यावर गुणकारी औषध आहे बघा ही शेवगा माझी. मग त्याच्यासाठीच आपल्याला हे शेवग्याचा पाला घ्यायचा आहे बघा आपल्याला वांगासाठी. मग तुम्हाला सांगतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लागायचं ते म्हणजे काय, लिंबू. बघा या दोन्हीचं मिळवून करायचं आहे आपल्याला ती वांगासाठी औषध. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये एक अनेक औषध शेवटच्या टायमिंगला आपल्याला ही दोन्हीचं तयार केल्याच्या पूर्वी शेवट एक अनेक आपल्याला मसाल्यातलीच आपल्याला एक वस्तू वापरायची, घरातलीच आपल्याला किचन मधली. मग तरी मित्रांनो, आपण आता करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. आपल्याला ह्याची माहिती इतकी द्यायची होती म्हणून आपण माहिती दिली. वांगाने आपण भरपूर तरसून गेलेलो आहे. मग आपल्याला लागणार आहे ती म्हणजे आपल्याला एक वाटी घ्यायची आपल्याला. मग आपल्याला ह्या वाटीमध्ये हा शेवग्याचा पाला आहे ना, हा आपल्याला मस्तपैकी अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे बघा. त्याची लाकडं अशी बारकुल्या दांड्या आहेत ना, ह्या घ्यायच्या नाहीत. आपल्याला अशा साईडला ठेवून द्यायच्या. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पाला काढून घ्यायचा आहे. वांगाने आपण भरपूर तरसून गेलेलो आहे. वांग म्हणजे महिलांनाच येतो असं नाही, वांग पुरुषांना पण येतो, मुलांना पण येतो वांग. किती वेळा असं सारं भरपूर एक काळी साईड अशी धावते बघा, आणि इकडे लाल साईड धावते. इतकं बेकार वांग दिसतो ना, त्या वांगामुळं आपल्याला का नाही, चेहरा पण असा लोकांना दावू वाटत नाही. कारण ब्युटी पार्लरमध्ये जातोय आपण वांगासाठी, मोठमोठ्याला औषध करतोय, परंतु काहीच नाही. 1-2 दिवसासाठी फरक पडतोय, 500-700 रुपये घालवून येतोय आपण, परंतु काहीच फरक नाही. तसा आपण हा शेवग्याचा करणार आहे ना औषध, हे औषध फक्त तुम्ही वळीने 3 दिवस लावा. ताईंनो, तुमचा वांग जर राहिला तर मला कमेंट करून सांगा, माझा दादा वांग कमी आला किंवा जास्त झाला. काळजी बात नाही, ह्याचा फक्त तुम्ही मी करतो तशा पद्धतीने औषध बनवा. आणि काय नाही, शेवगा पाला आपल्याला कुठं बी भेटतो. शेवग्याचा पाला आता मोठमोठ्या बागा लावतात लोक. शेवग्याच्या बाग नसेल तरी कुणाच्या ना कुणाच्या दाराच्या साईडला इकडे तिकडे शेवग्याचं झाड शेंगासाठी ठेवतात. जायचं काय ना, 2-3 फांद्या बारकेल्या मोडून आणायच्या. आपल्याला एकाच दिवसासाठी करायला पुरतंय. मस्तपैकी पाला आणायचा. अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा. अशा पद्धतीने काढून घ्यायचा. आपल्याला आता एका टायमाला लावण्याकरता एवढा पाला चिकार होतोय. एवढा बाद झाला. एवढा आपल्याला आपण एवढा पाला घेतलेला आहे. एवढा
तो असा एवढा पाला घ्यायचा आणि तुम्हाला सांगतो बघा अशा पद्धतीने घेतला ना, ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे बघा. ह्याला आपल्याला थोडासा कुटून घ्यायचा आहे बघा. मग कुटण्याकरता आपल्याला बघा या उकळी लागणार आहे. बघा उकळी लागणार आहे ही पहा आपल्याला. बघा या उकळीमध्ये आपण पाला टाकून घेऊया. बघा वाटी साईडला ठेवूया. आपल्याला ह्याला टिचून बारीकच करायचं आहे, कारण कसं आहे आपल्याला ह्याचा रसच काढून घ्यायचा आहे. आपल्याला एकदम बारीक करायचा आहे. मग बघा आता आपण ह्याला चेचायला सुरुवात करूया. बघा आपल्याला थोडे सणासणापासून पटशीर चितून घ्यायचं आहे. आपल्याला हिडिओ आपला लांबून द्यायचा नाही, हिडिओ छोटासाच करायचा आहे आपल्याला. कारण कसं आहे माहिती आहे का, भरपूर मला कमेंट येतात, दादा तू हिडिओ मस्त बनवतो, गुडघ्याचा ही मस्त बनवलंय, फॅन पुसायचा मस्त बनवलाय, परंतु तू व्हिडिओ मोठा करतो. कारण पण त्या टायमिंगला मोठा व्हिडिओच होतो. मी काय करणार, म्हणूनच आपल्याला जास्त मोठा व्हिडिओ होऊन द्यायचा नाही. तर आपल्याला ही पाला आहे ना, याला अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. शेवग्याच्या पाल्याचा इतका गुण आहे आणि इतका धर्म आहे ना, तुम्हाला सांगतो की आपल्या चेहऱ्यावर जर लावला ना, आपण करतो तशा पद्धतीने औषध करून, तर तुम्हाला तिसऱ्या दिवशी याचा फरक पडणार आहे. पहिल्याच दिवशी थोडा फरक जाणवणार आहे, दुसऱ्या दिवशी तर बराच फरक जाणवणार आहे, आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने केला तर तिसऱ्या दिवशी तर तुम्हाला एकदमच आपला वांग कमी एकदम वाटणार झालेला. मग आपण ह्या वांगासाठी तुम्ही सांगा काय केलं नाही. आता मोठे मोठे असे प्रोडक्ट निघालेले आहेत. कारण कसं आहे माहिती का, तुम्ही आमच्याकडे या, आमच्यात सामील व्हा, ह्या अशा अशा टोबा घ्या. आता मोठमोठ्याला 700 आणि 800 रुपयाच्या सामील त्यांच्या ह्याच्यामध्ये होऊन आपण टोबा घेतो, एवढ्या मोठ्या आणतो घरी. ते रोज संध्याकाळी स्वच्छ आपलं ह्याने आपलं चेहरा धुवून मस्तपैकी ती वर्ण लावतो. परंतु जोपर्यंत ती टूब आहे तोपर्यंतच आपल्या चेहऱ्यावरचा वांग कमी वाटतो. ती टूब संपली किंवा अर्धी राहिली तरी लगेच तो वांग परत दिसायला लागतो. मग आपल्याला न टूब वापरता न काय करता आपल्याला आयुर्वेदिक घरगुतीच उपाय हा करायचा आहे. घरगुती उपाय तुम्हाला सांगतो पद्धतशीरच होणार. कारण आमची एक चुलत बहीण होती, तिच्या चेहऱ्यावरती वांग होता. मग तिला वांग होता, मग तिला म्हणलो तू काय उपाय केला नेमका. ती म्हणली अरे दादा काहीच उपयोग केला नाही. म्हणली म्या ह्याला उपाय लय साधा आणि सरळ आणि सोपा एकदम सुटसुटीत उपाय आहे. मी म्हणलो काय. मग म्हणलं मी व्हिडिओ बनवतो, म्हणलो मला सांग थोडी माहिती. मी एक व्हिडिओ बनवून आपल्या ताईंना दादांना मी ती माहिती आपली पुरवीन. मग तुम्हाला सांगतो त्यांनी काहीच म्हणलं नाही, काय नाही म्हणली. शेवग्याचं 2-3 डगळं आणि बारकुलं पानांचं म्हणली चेच म्हणली, आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून आणि एक वस्तू टाकायची. ही वस्तू टाकून हे आपल्याला चेहऱ्याला लावायसाठी एकदम घरगुती बनवायचंय. का मग आपण थोडं राहिलेलं चिचून घेऊ. कारण कसं आहे शेवग्याचा पाला आहे ना, हा एकदम कवळा पाला असतो, तवाच बारीक होतो. मग आता आपण याला अशा पद्धतीने आपला कुटून झालेला आहे. आपण आता हे कुटून घेतलेलं आहे. मग आता आपण तरी ह्या वाटीमध्ये काढून घेऊया. ह्या वाटीमध्ये आपण काढून घेऊया. आपण आता ह्या चमच्याने आपण जी कुटलेला पाला आहे ना, हा वाटीमध्ये काढून घेतो. आपल्याला एका टायमाला लावण्याकरता चिकार होतो एवढा पाला. कारण कसं आहे वांग म्हणजे काय समजा चेहरा भरून येत नाही. काय कायचं कसं आहे थोडा गळ्यावरती येतो, कायच्या असा कपाळावरती येतो, कायच्या अशा कानाच्या शेजारी येतो, असा वर होत जातो. आणि ती जास्तीत जास्त वांग होतो. एकदम काळ चेहरा आहे का गोरा चेहरा आहे कळत नाही. काय निम पांढरं निम काळ भरपूर बेकार दिसतं ती. मग त्याच्यासाठीच आपल्याला आयुर्वेदिक औषध बनवायचंय बघा. मग तरी आपल्याला घ्यायचंय ती म्हणजे आत्ता घ्यायचं आपल्याला एक लिंबू घ्यायचंय बघा. आपल्याला लिंबू यातलं कापून घ्यायचंय. लिंबू आपल्याला समजा शरीराकरता ह्याच्याकरता लय भारी असते बघा. हे लिंबू जरी ना, ही लिंबू असं आपण कापलं ना, आणि ही आपण आंघोळ करायच्या आधी एक 15 मिनिटं जरी नुसतं आपल्या डोक्यामध्ये कोंडा हे झालेला असला ना,
तरी असं ही केलं तरी आपला कोंडा पण कमी होऊन जातो. इतकं लिंबाचं ही आहे बघा गुण आहे. तर आपण आता लिंबू एक अर्ध घेतलेलं आहे ना, आपल्याला एवढं पिळून घ्यायचं आहे लिंबू. एवढं आपल्याला चिकार झालं बघा हे लिंबू. आता लिंबू आपण साईडला ठेवूया आणि आपल्या बी पडलेले आहेत ना ती एक बी काढूया. कारण आपल्याला बियाची गरज नाही. काय तरी ताईंनो आणि दादांनो, आपण आता ही बनवलेलं आहे ना, ही बनवलेलं आहे. आता आपल्याला यात तिसरी गोष्ट टाकायची, ती म्हणजे काय टाकायची माहिती का? आपल्याला भाजीला ह्याला आपण वापरतो, आपल्या अंगाला हळद लावतात, अशा पद्धतीची आपली ही हळद आपल्याला अशी आंबी हळद वापरायची. हळद कुठलीही असली तरी चालती. मग आपण आता हळद घेऊया. आपल्याला हळद किती घ्यायची? एवढ्या औषधासाठी एवढी हळद आपल्याला चिकार झाली बघा. एवढी हळद आपल्याला भरपूर झाली. आता ही हळद आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायची. आता आपण हाताने केली तरी चलती. या अशा पद्धतीने इतका गुण आहे ना ह्याचा, कितीतरी अशा लोकांना बरंच फरक पडलेला आहे ह्याचा. म्हणून आपल्याला ह्याचं औषध बनवायचं होतं. कारण कसं आहे, वांगाने भरपूर महिला तरसून गेलेले आहे. कारण कसं आहे, वांग ही जातच नाही. किती बदलेत लोक वांगासाठी, पण ती वांगच जात नाही. ती भरपूरच असा फुलत जातो. कोडाचा डाग कसा फुलत्यात अशा पद्धतीने फुलत जातो. अशा पद्धतीने आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने आपण गोळा करून घेतलेला आहे. आता एक जीव करून आपण घेतलेला आहे याचा. असा कालवून चांगला असा गोळा बनवलेला आहे आपण. मग तरी ताईंनो आणि दादांनो, हा आपण केलाय ना, हा आपल्याला वांग असतोय ना, ती वांग कसं आहे माहिती का? नाकावर येतो, अशा पुळ्या फुटकुळ्या आल्यावर त्याच्यावर असं वाटतात आपल्याला. पुन्हा वांग कपाळावरती येतो. तुम्हाला तेही सांगितलंय. तरी आपल्यावर विश्वास ठेवून ज्या महिलांना वांग आहे त्या महिलांनी आपण जशा पद्धतीने औषध बनवले ना, शेवग्याचा पाला, लिंबू आणि हळद ही कुठलीही चलती. आंबे असू द्या किंवा आपली भाजीला वापरतो हे असू द्या, कुठली बी हळद असू द्या चलती. हळद म्हणजे किती माहिती का? हळदीचं भरपूर गुण आहेत. आपल्याला कुठं मार लागला काय झाला तरी लगेच हळद आपण गरम करून लगेच पटशीने तिथं लावतो. मुक्का मार लागला तिथं लावतो. लग्न कार्यामध्ये आपल्याला हळद लावतात. असे हळद म्हणजे काही आपला चेहरा एकदम शुद्ध करते हळद. मग त्याच्यासाठीच आपण हळद, शेवग्याचा पाला आणि लिंबू ही वांगासाठी व्हिडिओ बनवला. व्हिडिओ म्हणजे माहितीच, पण तुम्हाला सांगतो आपल्याला सर्व आमच्या ताईने तुम्हाला सांगितलं ना अगोदरच, दोघी तिघीला फरक पडलाय. मला सांगितलं म्हणले, आम्ही 2-3 वेळाच फक्त केला म्हणली, तरी आम्हाला आणि कसं काय टाइम गावला तरी करतो. परंतु आमचा भरपूर कमी झालेला आहे. म्हणली जवळजवळ 75-80% कमी झालेला आहे म्हणली वांग. मग हे काय परत आम्ही करूनही जाणार म्हणली. कारण शेवग्याच्या पाल्याने तुम्ही फक्त एकदा, दोनदा आणि 3दा वळीने 3 दिवस करायचा. आणि हे आपल्याला आपण बनवलेलं आहे ना, हा लावण्याचा टायमिंग म्हणजे आपल्याला कवा लावायचं माहिती का? संध्याकाळी जेवण ही मस्तपैकी केलं बिलं आपल्याला, मग त्या टायमाला बाहेर जायचं, मस्त वासवासने किंवा आपल्या साबणाने मस्त तोंड धुवायचं, एकदम चकाचक मध्ये पुसायचं मस्तपैकी, आणि एकदम झोपच्या टायमाला हे आपण चेहऱ्यावरती लावायचं. अशा पद्धतीने आपल्याला लावायचं पद्धतशीर. कारण कसं आहे, ह्याच्यातलं नुसतं पाणी काढून घ्यायचं नाही, आपल्याला ह्या शेवग्याच्या पाल्यासहित अशा पद्धतीने लावून घ्यायचे बघा. असं आता आपल्याला वांगच नाही, आता चेहऱ्यावरती लावून दावलं असतं तुम्हाला. आता ही जास्त महिलांनाच वांग येतो ना, पुरुषाला बी येतो, परंतु पुरुषाला कमी प्रमाणात आहे, कुठंतरी असं दिसतो. पण महिलांना बऱ्याच प्रमाण आहेत. अंगमास किती बी ती पार्लरला जातात, काय बी करतात, परंतु ती कमीच होत नाही. म्हणूनच हे आपला घरगुती उपाय. आणि ह्याला काय तुम्हाला सांगतो, 1 रुपया फक्त खर्च आहे, ती बी लिंबाचा. ते शेवग्याच्या पाल्याला आपल्याला खर्च लागत नाही. हळद तर आपल्या घरामध्ये राहतेच, आपल्याला किती लागती, चिमटभर हळद लागती. आणि लिंबू बी काय आपल्या घरापाशी, कुठं घरापाशी घरामध्ये राहतेच. पोह्यासाठी
पिळण्याकरता आपण लिंबू असतोच, मग हे आणायचं आणि हा 3 दिवस तुम्ही मस्तपैकी अशा पद्धतीने लेप लावल्यासारखा तोंडाला मस्तपैकी असा लावून घ्यायचा. पाला पण त्यात मिक्स राहिला तरी चालतं, ती सुकला की पाला पडून जातो. मग हा आपण लेप दिला ना चेहऱ्यावरती, तुम्हाला सांगतो रात्रभर रिलॅक्स मध्ये झोपून राहायचं मस्तपैकी. पहाटे जाग येऊ आपल्याला, सकाळी येऊ, काही पण ना थोडं असं कडाडल्याने वाटतं आपल्याला ही लावलेलं असं थोडं. आणि हो का वास पण असा येतो का नाही, जरा थोडा दुर्गंध येतो बघा. अशा पद्धतीने वास येतो. कारण कसं आहे माहिती आहे की ह्याच्यात इतकी का नाही तुम्हाला सांगतो पॉवर आहे का नाही, ह्याने आपला चेहरा तुम्हाला सांगतो वांग कमी होऊन चेहरा एकदम उज्जवल होऊन जातो, असा गोरा होतो मस्तपैकी, एकदम चेहरा दिसू लागतो. मग तुम्ही हा 3 दिवस असा प्रयोग करा, औषध करा आणि लावा. आणि ही तुम्हाला किती फरक पडतोय ही मला कमेंट करून तुम्ही सांगा. हो का, आता ही झाडाचं काय प्रत्येकाला माहिती, कुठे बी कुठल्या बी लोकांनी बघून द्या व्हिडिओ, आणि कुठे बी ह्याला शेवग्याचं झाड मानतात. मग आता प्रत्येक जागेवर शेवगा मानतात, दुसरीकडे काय शेंग मानतात, काही पण अडचण नाही, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये शेवगा मानतात. मग हो का आपण हे बनवलेला मस्तपैकी ही लेप अशा पद्धतीने लावायचा. सकाळच्या पहिले तोंड ही धुवायचं, मस्तपैकी आरशापाशी जायचं, बघायचं, तुम्हाला एका रात्रीमध्येच फरक जाणवणार. मग दुसऱ्या दिवशी पण अशाच पद्धतीने करायचा, तिसऱ्या दिवशी पण अशाच पद्धतीने लेप देऊचा. तिथनं मोर तुम्ही अजिबात लेप देऊ नका. तिसऱ्याच दिवशी तुमचा चेहरा एकदम क्लिअर दिसणार. मग पुन्हा एक 8 दिवसाचा गॅप टाकून तुम्हाला वाटलाच थोडा वांग आपल्याला दिसतोय एकूण तिकून, तर परत आणि करायचं एकदा दोनदा, नाहीतर काय नाही 3 दिवसात तुमचा वांग क्लिअरच एकदम होऊन जाणार आहे. मग तरी ताईंनो आणि दादांनो, मी तुमच्या वांगासाठी आपण व्हिडिओ बनवला किंवा माहिती दिली, तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून तुम्ही सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर करत नाही, बेल आयकॉन घंटा दाबत नाही, तरी आपल्याला दादाला तुम्ही सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचा घंटा दाबायला विसरू नका. मग तरी आपण मोरच्या व्हिडिओ मध्ये भेटूया. चला पुढं, नमस्कार.